कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढत चाललाय। त्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे। पंचगंगेचं पाणी नदीवरील लहान पुलाला लागलं असल्यानं पूल दुसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सध्या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू आहे। धरण क्षेत्रासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढलाय। त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे। राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे। कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या पंचगंगा नदीवरील लहान पुलाला पाणी लागत असल्यामुळं हा पूल वाहतुकीसाठी दुसऱ्यांदा बंद करण्यात आलाय। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्यानं पूरग्रस्त नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यात। संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालं असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीकाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गेले 2 ते 3 दिवस झाला मुसळधार पाऊस पडल्यामुळे धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणाची पातळी वाढलेली आहे। त्यामुळे इचलकरंजी पंचगंगा नदीची कालपासून रात्रीपासून मुसळधार पाऊस जोरात असल्यामुळे जो जुना वाहतुकीचा पूल आहे त्या पुलाला पाणी घासत असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा जुना पूल वाहतुकीसाठी व सुरक्षेसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि पर्याय मोठ्या पुलावरून वाहतूक चालू आहे। तर नागरिकांनी पूर बघण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी इथे येऊ नये आणि गर्दी करू नये एवढेच प्रशासनाकडून मी आवाहन करतोय। पुलावर बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद करण्यात आली असून सध्या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू आहे।